नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो। निवृत्ती वेतनधारकांसाठी एक महत्त्वाची आणि खुश खबर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे, आणि ती आहे मित्रांनो, आता या कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती व कुटुंब निवृत्ती वेतनात होणार तब्बल 20 ते 50% वाढ, आणि याबाबत शासन निर्णय सुद्धा निर्गमित झालेला आहे। तेव्हा मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून सविस्तर बातमी समजून घ्या। चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना 7 वेतन आयोगानुसार निश्चित झालेल्या मूळ निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतनात दिनांक 1/1/2019 पासून सुधारित वाढ करण्यात येणार आहे। शासनाने असाही आदेश दिला आहे की सदर दर हा दिनांक 1/1/2024 पासून सुधारित करण्यात येईल। निवृत्ती वेतनात होणार वाढ पहा मित्रांनो, सदर लाभ केवळ 1/1/2024 पासून देय राहील। तत्पूर्वी वयोमानानुसार वाढीव निवृत्ती वेतन घेत असलेल्या निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सुधारित दरानुसार फरकाची रक्कम देय राहणार नाही। सदरील निर्णयामुळे प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या निवृत्ती वेतन वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्ती वेतन संवितरण प्राधिकारी म्हणजेच यथास्थिती अधिदान व लेखाधिकारी मुंबई कोषागार अधिकारी यांच्यावर राहणार आहे। इथं आपण पेन्शन चार्ट स्कीम आणि न्यू बाथ चार्ट दाखवत आहोत। इथं वय वर्ष 80 ते 85 मूळ निवृत्ती वेतन 20% वाढ, 85 ते 90 मूळ निवृत्ती वेतनात 30% वाढ, वय वर्ष 90 ते 95 मूळ निवृत्ती वेतनात 40% वाढ, वय वर्ष 95 ते 100 मूळ निवृत्ती वेतनात 50% वाढ, वय वर्ष 100 पेक्षा अधिक मूळ निवृत्ती वेतनात 100% वाढ। शासनाने असाही आदेश दिला आहे की ज्यांना निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये व कृषी विद्यापीठे यामधून सेवानिवृत्त झालेल्या 80 वर्ष व त्यापुढील निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना वरील निर्णय लागू राहील। कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना पण लाभ पहा मित्रांनो, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 सन 1962 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 5 च्या कलम 248 च्या परंतु का अन्वये प्रदान केलेले अधिकार आणि त्यांसंबंधीचे इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासन असा आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदांमधून सेवानिवृत्त झालेल्या 80 वर्ष व त्यापुढील निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना लागू राहील। आणि याबाबतचा शासन निर्णय तर आपण दाखवत आहोत पहा मित्रांनो। या शासन निर्णयात हे सांगितलेलं आहे, आणि यासंबंधीचा खर्च वरील परिच्छेदात नमूद केलेल्या निवृत्ती वेतनधारकांची निवृत्ती वेतने ज्या अर्थसंकल्पीय लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकण्यात यावा व तो त्या लेखा शीर्षका अंतर्गत मंजूर अनुदानातून भागविण्यात येणार आहे। तर मित्रांनो, ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स। तोपर्यंत धन्यवाद।